शिवणकर, निशांत पवार, सुबोधजी मोहिते, सर्व सन्मान्य माझे उपस्थित महिला, युवक, शहर ग्रामीण भागातील सर्व सन्मान्य पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच इतक्या मोठ्या संख्येने सारे पत्रकार मित्र आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी मनापासून आपलं स्वागतही करतो आणि आभारी या ठिकाणी मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक महत्त्वाचं चिंतन शिबिर उद्या सकाळी ठीक 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, दीर्घकाळ संसदेचे अनुभव असलेले खासदार प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील जिल्ह्याचे तो माईक घेऊच नका तुम्ही, टीव्हीवर ऑडिओच येत नाही तुमचा, खालच्या माईकवर बोला, चालेल टीव्हीच्या माईकवर बोला. यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा महिला अध्यक्ष, प्रदेशचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, वेगवेगळे आमचे फ्रंटल सेल, त्याचबरोबर ती ऑर्गनायझेशन, फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळे सेल असे सुमारे 500 पक्षाच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग या चिंतन शिबिरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. चिंतन शिबिर लोकशाही, न्याय, समता या विचारधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व प्रमुख सहकारी आपल्या राजकीय जीवनामध्ये सातत्याने काम करत आलो. त्याच विचारधारेची ताकद, शक्ती आणि त्या विचारधारेला बळ कसं देता येईल हेच प्रामुख्याने चिंतनातील विषय त्या ठिकाणी असतील. हे चिंतन शिबिर म्हणजे पक्षांतील आत्मपरीक्षण आणि विचारमंथनाची एक तऱ्हेची प्रक्रिया आहे. मी निर्णय घेतला, लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं. आम्ही प्रचंड आत्मविश्वासाने विधानसभेला सामोरं गेलो आणि राज्यामध्ये 2 क्रमांकाचा स्ट्राईक रेट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी यश मिळवू शकलो. त्याच्यामुळे चिंतनामध्ये आत्मपरीक्षण आणि विचारमंथन एखाद्या राजकीय पक्षाची पुढची वाटचाल करण्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता असते. यामध्ये पक्षाच्या वैचारिक पायाभरणीला लोकशाही, न्याय, समता अधिक दृढ करण्याचा हेतू यामध्ये आहे. आणि हे केवळ अंतर्गत पुनर्वलोकन नाही, तर जनतेच्या मनातल्या अपेक्षा, त्यांच्या आकांक्षा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड पडद्यावरती दिलेलं पाठबळ, या साऱ्याचा सारासार विचार या विचारमंथनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाणार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्यातले सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राची ओळख जशी चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे तसे सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अजेंडा आणि त्यातला विषय पक्षाची विचारसरणी, मूलभूत तत्त्व, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि समकालीन आव्हानं. जशी जशी काळ बदलत राहतो, पिढी बदलत राहत असते, तशी तशी राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली आव्हानंही बदलत राहत असतात. आणि या आम्हाला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाची विचारधारा आणि संघटन त्या दृष्टिकोनातून मजबूत करण्याची प्रक्रिया हा एक पक्षाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असतो. त्याचाही प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार हा केला जाणार आहे. पक्षाची एकजूट आहेच. सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून या सगळ्या सारासार मी मांडलेला अनेक विचाराचं मंथन आम्ही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करणार आहोत. संघटना बळकटीकरणाच्या कामाबरोबरच पक्षाची दृष्टी जनतेपर्यंत प्रभावीपणाने पोचवणं आणि इतरही बाबी आपण जनतेच्यासाठी सरकारच्या माध्यमातून करत असतो. याची अंमलबजावणी होत असताना जनतेच्या पुढे ते योग्य पद्धतीने मांडणं, या साऱ्या गोष्टीला सुद्धा प्राधान्य देणं हे आमचं या अजेंड्यामधला महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. याची तयारी गेले महिनाभर आहे. ज्यावेळेला आम्ही हे निश्चित केलं की
विदर्भामध्ये अधिवेशन घ्यायचं आहे. प्रफुल्लभाईंनी स्वागत केलं, कारण या सगळ्या परिसराचं त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व करतात. राष्ट्रपतीवरती आज आमचं नेतृत्व करतात आणि गेले महिनाभर नागपूर आणि विदर्भातील आमचे सर्व सहकारी त्यानिमित्ताने या संबंध सुनियोजित पद्धतीच्या या शिबिराचं नियोजन करण्यासाठी मेहनत त्या ठिकाणी घेत आहे आणि प्रत्यक्ष गेल्या आठवड्यापासून त्याची त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू झालेली आहे. चिंतन शिबिरे एक्सप्रेस पॅलेस इथे होणार असून मी आता एम्प्रेस पॅलेस इथे होणार असून हे पत्रकार परिषद संपल्यावर मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत, जेणेकरून तिथलं नियोजन, तिथली व्यवस्था, संबंध चिंतन शिबिर सुरू झाल्यापासून वेगवेगळे आम्ही त्या शिबिरामधले जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून एक व्यवस्था केलेली आहे, त्याचीसुद्धा पाहणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं या साऱ्या बाबतीमध्ये लक्ष आहेच. प्रांताध्यक्ष म्हणून मी स्वतःसुद्धा या बाबतीमध्ये गेले 10-12 दिवस इथले आमचे स्थानिक नेते, आमचे निरीक्षक राजेंद्र जैन असतील, अनिल नरेकर असतील, माझे सर्व सहकारी ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजनामध्ये शहर, ग्रामीण भाग, इतर आजूबाजूचे जिल्हे, इथले आमचे सर्व पदाधिकारी या दृष्टिकोनातून जे काही काम करत आले आयोजनाच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे प्रत्येकाशी संपर्क करत हे देखणं आयोजन कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न त्या माध्यमातून करतो आहोत. वैचारिक स्पष्टता अधिक तीव्र करणे, लोकशाही न्याय समतेच्या तत्वाप्रती बांधिलकी पुनर्जीवित करणे, पक्षाच्या राजकीय व संघटनात्मक प्रवासासाठी व्यापक धोरणात्मक रोडमॅप तयार करणे आणि पक्षाची एकजूट अधिक मजबूत करणे, हे सगळे विचार उद्याच्या या चिंतन बैठकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहेत. आणि मग जनताला या माध्यमातून चिंतन शिबिरातून नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील 5 वर्षासाठी केवळ आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थापुरता सीमित नव्हे, स्थानिक स्वराज्य संस्था प्रदीर्घ कालावधीच्या नंतर होत आहेत. 2016च्या अखेरीस नगरपालिका, जिल्हा परिषद झाल्या होत्या, जानेवारीमध्ये महापालिका झाल्या होत्या आणि फेब्रुवारीमध्ये 17च्या जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्या होत्या. त्यामुळे 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. तो एक उद्दिष्ट कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढे एक राजकीय आव्हान असतं. त्याच्यामुळे त्या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समर्थपणाने सामोरं जाणं महायुतीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं बळ या निवडणुकीच्या माध्यमातून कसं वाढेल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही रोडमॅप त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मग त्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या नोव्हेंबरच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये कशा पद्धतीने करता येतील याचं सुद्धा आम्ही नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत. उद्याच्या महत्त्वाच्या असलेल्या चिंतन शिबिराचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर विशद केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याही मनापासून आभार मानतो. उद्याच्या शिबिरामधली आपली उपस्थिती स्थानिकांनी आमच्या सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं असेल तर त्याच्या परवानगीने आपण ठेवावी अशी विनंती करतो. आणि कालपासूनच प्रदेश पातळीवरचे सर्व पदाधिकारी आज रात्रीपर्यंत येण्यास सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे सुनिश्चित वेळेलाच 9:30 वाजता या प्रत्यक्षात शिबिराची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार. आणि आपल्याला मी विनंती करतो की आपल्याला या संदर्भामध्ये काही संवाद करायचा असेल तो आपण मोकळेपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे. राष्ट्रवादीचा गड हा पश्चिम महाराष्ट्र आहे तुमच्या पक्षाचा, विदर्भात घेण्याचं काय कारण? कारण की नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला आहे, भाजपचा गड आहे विदर्भात, आणि इथे घेण्याचं काय कारण? दुसरा याला जोडूनच प्रश्न आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विदर्भातल्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे राष्ट्रवादी कुठे बघते स्वतः, कुणासोबत? वस्तुस्थिती खरी आहे की पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. पण यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीची मी आपल्याला आकडेवारी देतो. गोंदिया भंडारामध्ये आम्ही 2 जागा लढलो, दोन्ही जागांच्यामध्ये यश मिळालं. गडचिरोलीमध्ये 1 जागांच्यावरती आम्ही निवडणूक लढलो, तिथे आम्हाला यश मिळालं. बुलढाणामध्ये आम्ही शेवटच्या क्षणाला उमेदवार नव्याने तरुण दिला, तिथे आम्ही लढलो, तिथे आम्हाला यश मिळालं. अमरावतीचा मतदारसंघ आहे शहरातला, तिथे आम्ही लढलो, तिथे यश मिळालं.
यवतमाळमधला पुसद मतदारसंघ आहे, तिथे लढलो, तिथे यश मिळालं. फक्त आम्हाला एका मतदारसंघामध्ये जिथे भुयार आमचे उमेदवार उभे होते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली म्हणून आम्हाला अपयश आलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बळ यावेळेचा निकाल हा आत्तापर्यंतच्या प्रवासातला सर्वाधिक आहे. म्हणजे 7 पैकी 6 जागा, म्हणजे ऑलमोस्ट ऑल 85-90% आहे. आणि त्याच्यामुळे पक्षाचा विस्तार करणं हा एक भाग आहेच. आमची आत्तापर्यंतची चिंतन शिबिरं कोकणात झालं, एक शिर्डीला झालं, एक पुण्याला झालं. पक्षाचा वर्धापन दिन आम्ही पुण्याला केला. स्वाभाविकपणाने नाशिकला मधल्या कालावधीमध्ये आम्ही एक बैठक पक्षाची राज्य भाजपवर ठरली होती. विदर्भात जावं, विदर्भ हा शेवटी महाराष्ट्राचा हे अविभाज्य घटक आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांचा बालेकिल्ला आहे, ते मुख्यमंत्री आहेत, भाजपचाही आहे. राष्ट्रवादीची वाटचालसुद्धा महायुती म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणाने होते आहे. आणि इथलं देखणं आयोजन या भूमीमध्ये येणं आम्हाला सर्वांना आनंदही वाटतं, पण आम्ही आलो. तटकरे साहेब, आता आपण सांगितलं की 85 ते 90% स्ट्राईक रेट होता आपला. आपण पण क्रिकेटर आहे, तर ओपनिंगला वरती पाठवलं तर चांगलं होतं. तर ना विदर्भात सुद्धा जास्ती जागा लढवाव्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे का? आणि वरच्या जास्ती जागा मिळाल्या तर अजून बळ मिळेल कार्यकर्त्यांना. एक असं आहे की मी स्वतःही राज्यव्यापी दौरा सुरू केला मधल्या कालावधीमध्ये. दादा प्रफुल्लभाई यांचेसुद्धा दौऱ्यांचं नियोजन आम्ही आता पुढच्या कालावधीमध्ये करतो आहोत. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं अशी समन्वय समितीमध्ये चर्चा आहे. तथापि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रादेशिक विभाग म्हणजे नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या प्रादेशिक विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत. महायुतीमध्ये सुद्धा आहेत आणि समोरच्या पक्षाकडून सुद्धा आहेत. अशा वेळेला त्या प्रत्येक प्रादेशिक विभागातल्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकणं, तिथले विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील, वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील, यांचं मत जाणून घेणं आणि मग महायुतीमध्ये आम्ही एकत्रितपणे बसू. अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न घटक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो. आमचाही प्रयत्न प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली विदर्भामध्ये जागा कशा अधिक मिळतील याचा राहील. मुंबईमध्ये काय स्थिती असेल? कारण मुंबईमध्ये ज्या पक्ष पद्धतीनं भाजपचा विस्तार झालेला आहे, शिवसेना देखील आता एकनाथ शिंदे गटाची, त्यामुळे तिथं तुमच्यावर दबाव असेल, तिथं जागा वाटपाच्या बाबतीत काय तुमची भूमिका? नाही, आमच्यावरती दबाव काय असण्याचं काही कारण नाही. एक भाग 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये इतर राज्याच्या विभागाच्या तुलनेत यश संपादित करू शकला नाही. हे आत्मपरीक्षण करून आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे 14च्या संख्येच्या पलीकडे आम्ही मुंबई महापालिके कधी यश केल्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा मिळवले. यावेळेला सुद्धा आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक जागा त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पक्षाला मिळतील. पण इलेक्ट्रोल मेरिट हा विषय आहेच. त्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मुंबईची निवडणूक आम्ही महायुती म्हणून निश्चितपणे लढवणार आहोत. पण मला विश्वास आहे की जेवढ्या जागा आम्ही लढवू महायुती म्हणून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय उत्तम पद्धतीने यश मिळेल या पद्धतीने आम्ही नियोजन करतो आहोत. राहुल गांधींनी पुन्हा वोट चोरी संदर्भातला आरोप केला आहे आणि काही मतदारसंघांचे उदाहरणही त्यांनी दिले. विदर्भातल्या राजुरा मतदारसंघाचे उदाहरण दिलं आहे आणि पुन्हा एकदा ते वोट चोरीचा आरोप करतात आणि असं म्हटलंय की ऑटोमेटेड पद्धतीने मतदार यादीतून मतं डिलीट करण्यात आली. राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, पण अजूनपणाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाष्य करतायत ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाम मत आहे. मी 1977 सालच्या लोकसभेमध्ये पोलिंग एजंटचं काम केले. मी 77 सांगतोय, 23 अधिक 25 मी 48 वर्षापूर्वीचं सांगतो. त्यामुळे मतदार यादीची नोंदणी अवैधपणाने चालू असते. 18 वयापासून मतदार होण्याचं घटनेतला बदल राजीवजी गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अंमलात आलेलं आहे. नाही तर पूर्वी आपलं 21 वयोगट होतं. त्याच्यामुळे नवीन मतदारांनी नोंदणी करावी असं भारतीय निवडणूक आयोगाने सगळीकडे व्यापक प्रसिद्धीद्वारे एक मोहीम घेतली. आता मतदार नोंदणीची प्रक्रिया चालू असते. आपण एक बघाल की याच भारतीय निवडणूक आयोगाने ज्याला स्वायत्तता आहे त्यांनी प्रत्येक पक्षाचा एक BLO नेमला आहे.
बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक राजकीय पक्षाचा, त्याच्यामुळे नोंदणी होत असताना नोंदणी एका विशिष्ट टप्प्यावर झाली, ती झालेली नोंदणी बूथ वाईज प्रसिद्ध होते. याद्या प्रत्येक राजकीय पक्षाला मोफत दिल्या जातात. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन सजेशन असेल त्याला कालावधी दिला जातो आणि ऑब्जेक्शन सजेशनच्या नंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते, ती सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाला मिळते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग की मतदान होत असतेच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि उमेदवाराचा मतदान केंद्र प्रतिनिधी आत बसत असतो. आता राहुलजींना कदाचित इतक्या बूथ लेवलची माहिती नसेल किंवा त्यांचे सल्लागार त्यांना नेमकी ही माहिती देण्यापासून त्यांना बदनाम करण्यासाठी माहिती ते लपवतात की काय मला माहीत नाही. तेव्हा आता नागपूरमध्ये समजा एखादा मतदान केंद्रामध्ये 800 मतदान आहे, तिथे सगळ्या राजकीय काँग्रेसचे सुद्धा बूथ आहे. एकेकाळी नागपूर शहर हे सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, विदर्भात सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मी पाहिलं 78च्या निवडणुकीमध्ये सगळे मोठे नेते चव्हाण रेड्डी काँग्रेसमध्ये होते आणि तिरपुड्यांच्या नेतृत्वाखाली हाताच्या पंजाच्या निशाणीवरती इंदिरा गांधींना अभूतपूर्व यश मिळालं. आय एम टॉकिंग अबाउट 1978. माझ्या म्हणण्याचा मतीत अर्थ असा आहे की व्होट चोरी म्हणजे नेमकं काय तरी एकदा समजून सांगितलं पाहिजे. मतदारांची यादी आली, ती तुमच्याकडे पोचली, तुम्ही पाहिली. मतदार जाताना उद्या सुनील तटकरे मतदाराला गेला, माझं आयडेंटिटी कार्ड मला द्यावं लागतंच, पण समोर बसलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट तुमच्यावरती तुमच्या ओळखीबद्दल त्यांना हस्तक्षेप असेल तर ते तिथं नोंदवतात. हल्ली परत प्रत्येक ठिकाणी CCTV पण आहेत. इतक्या पारदर्शी पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकसभेमध्ये यश मिळालं तर ते योग्य होतं. विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं, ते अजूनही पचवलं जात नाही. आता वर्ष होत आलं, त्या धक्क्यातून सावरले नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य, नवीन मतचोरी, EVM हे वगैरे वगैरे, ही जी काय आता नवीन पद्धती सुरू केली ती मतदार शून्य आहे, विचारवंत आहे, त्याला ती कळते आहे की कशाच्यामुळे या पद्धतीची नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा सोकाल इंडिया आघाडीकडनं आणि राहुल गांधींकडनं चाललेला आहे. मुंबईतील 2 अनधिकृत इमारतींना स्थगित दिल्याप्रकरणी हायकोर्टाने विचारणा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना की स्थगित देणार तुम्ही कोण. मुंबई वाशीमधील एक नैवेद्य आणि अलबेला 2 इमारतीला पालिकेने जे नोटीस दिली होती अनधिकृत म्हणून, मात्र स्थगिती जी आहे ते एकनाथ शिंदे दिली, त्यावर हायकोर्टाने विचारणा केली आहे. नाही, मला या विषयाची माहिती नाही. उच्च न्यायालयाने या संदर्भात काय निर्देश हेही मला माहीत नाही. पण आपल्या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्था एक सर्वात त्याच्यातली एक महत्त्वाची व्यवस्था पण त्या ठिकाणी मानली जाते. त्यामुळे उच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला असेल तर त्याची पूर्तता, त्याचा कंप्लायन्स किंवा त्याच्याबद्दलची स्पष्टता ही सरकारला त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागत असेल, ती प्रक्रिया सरकार करेल. सर, ओबीसी नेत्यांची नाराजी गेल्या काही दिवसात होत आहे, आंदोलनं होत आहेत. लक्ष्मण हाके आज म्हटले की ओबीसींच्या हातामध्ये काठ्या नसून कोयते आहे. एकूणच त्या मराठा समाजासाठी जो GR काढला त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं. लक्ष्मण हाकेंचं कुठल्याही विधानाला मी महत्त्व देऊ इच्छित नाही, कारण ते महत्त्व देण्या इतपत त्यांची प्रगल्भता आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. त्यामुळे त्यांचा शब्दप्रयोग काठी, कोयता, आणखीन काय, त्यांच्यापुरता त्यांच्या बुद्धिमत्तेची जी काय आहे त्याच्या स्तरावरचा तो विषय आहे. तटकरे साहेब, राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे. अनेक ठिकाणी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अनेकांची मागणी होते. तुम्ही याकडे पक्ष म्हणून आणि सरकारमधून जे आहेत त्याकडून कसं पाहता? आम्ही गांभीर्याने या विषयाकडे पाहतो. कारण आपण पाहिलं तर 10 मेपासून पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रात. 10 मेपासून तो आता जवळपास आज 18 सप्टेंबर आहे. संबंध महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये प्रचंड प्रमाणावरती काही ठिकाणी ढगफुटी झाली, अतिवृष्टी झाली, पूरसुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये बियाणं फुकट गेलं, दुबार पेरणी झाली, तिबार पेरणी झाली आणि आता पीक ज्या वेळेला येतं आहे त्यावेळेलासुद्धा पडणाऱ्या पावसाने प्रचंड प्रमाणावरती पिकाचं नुकसान झालेलं आहे. म्हणून माझंही सकाळी मुख्यमंत्री महोदयांजवळ दूरध्वनीवरती भ्रमणध्वनीवरती बोलणं झालं. उपमुख्यमंत्री आज येतील. मंत्रिमंडळाने या संदर्भामध्ये अहवाल मागितला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय, झालेलं पर्जन्यमान, प्रत्येक विभागातली असलेली प्रादेशिक ही जी पिकं आहेत त्याची नेमकी आजची स्थिती याचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून
लवकरच निर्णय घेतला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. या चिंतन शिबिरानंतर राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक काही बदल अपेक्षित आहेत का जिल्हा स्तरावर किंवा इतर प्रदेश स्तरावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? नाही, एक असं आहे की संघटनात्मक नियुक्ती हे सतत चालत राहणारी प्रक्रिया आहे. निवडणूक किंवा चिंतन शिबिर हा एक त्याच्यातला भाग असतो. शेवटी पक्ष संघटना ही पक्षाच्या पुढच्या 5, 10, 15 वर्षाच्या वाटचालीसाठी चालत असते आणि प्रत्येकावरती जबाबदारी दिली जात असते. अनेक वेळेला काही बदल झाले तर त्या सहकार्यांना राज्यपातळीवरती संधी मिळत असते आणि त्या माध्यमातून आम्ही एकसंघपणाने एक कुटुंब म्हणून राष्ट्रवादी परिवार म्हणून वाटचाल त्या ठिकाणी करतो. काल मोदी साहेबांचा वाढदिवस होता. एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या जाहिरात केल्या. आपल्या पक्षाची काही विशेष जाहिरात दिसली नाही. संजय राऊतांनी त्यावरून टीका देखील केली. संजय राऊतांचा सकाळचा भोंगा वाचताना ते काहीतरी निमित्त शोधत असतात. त्यांच्याही मनावरती इतका परिणाम झाला की त्यांची मनस्थिती योग्य आहे की नाही ही तपासण्याची मनस्वास्थ्य म्हणजे जे काही तज्ज्ञ असतील त्यांच्याकडनं गरज आहे. आम्ही मनापासून मोदी साहेबांचं नेतृत्व जगभरामध्ये या राष्ट्राचं उंचावलेलं त्यांचं नाव याच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आदरणीय अजितदादा असतील, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर आहे आणि त्यांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी अंतःकरणापासून दिलेल्या आहेत. भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली आहे की GR काढल्यामुळे ओबीसीचं नुकसान झालं, आपली पक्ष म्हणून काय भूमिका आहे? कारण की भुजबळ साहेब स्वतः सत्तेत आपण सरकार विरोधी आहे, आज मेळावा सुद्धा आहे. एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका राहिली, सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे. जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्यासाठी एक आंदोलन उभं केलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्या काही वेगळ्या मागण्या होत्या, नंतर त्या मागण्याची व्याप्तीबद्दल त्या ठिकाणी होत गेली. त्याच्यातून हैदराबादचं गॅजेट, साताराचं गॅजेट अशा नवीन त्याच्यातल्या बाबी त्या निमित्ताने पुढे आल्या. आता सरकारने जे नवीन आदेश त्या ठिकाणी काढलेले आहेत ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये, त्याचा अभ्यास भुजबळ साहेब त्यांच्या पद्धतीने करतायत, मराठा समाजाचे नेतेसुद्धा त्या पद्धतीने करतायत. इतरही अभ्यासक जे आज आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठल्याही समाजाच्या बाजूने न राहता पण त्याचे अभ्यासक आहेत ते त्या पद्धतीने विचार करतायत. एक खरं आहे की या दिलेल्या निर्णयाच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो काय याचा विचार आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण करतायत. भुजबळ गेले 40 वर्ष ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून एक चळवळ त्याने उभी केली, ते त्यांच्या पैसा अभ्यास करतायत. त्यांचा आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली, मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. शेवटी त्याच्यामुळेच या प्रश्नाची उकल सामाजिक दरी न वाढता एकोपाने कशी होईल असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. सर, एक सरकार स्थापन झालेला जवळपास तेवढे महिने झाले, महामंडळाचं वाटप झालेलं नाही. काही वाद आहे का तीनही पक्षामध्ये महामंडळ वाटपाबाबत आणि कधीपर्यंत त्यावर तोडगा लागू शकतो? कारण की तुमच्या पक्षाचे अनेक नेते वेटिंगवर आहे, सगळ्या महायुतीचे बरेच नेते वेटिंगवर आहे की त्यांना महामंडळ मिळेल अशी आशा आहे, तर कधीपर्यंत तोडगा येईल? खरं आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला त्याला एक आदराचं काम करण्याचं स्थान मिळावं अशी त्याची अपेक्षा असणं अत्यंत योग्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाचं भूमिका आहे. राज्य पातळीवरती महामंडळाच्या वाटपासंदर्भात एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे, ज्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे, सुनील तटकरे, रवींद्र चव्हाण, उदय सामंत, हसन मुशीफ, शंभूराज देसाई अशा आमच्या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी आहे. आम्ही एक प्राथमिक सूत्र ठरवलेलं आहे की संख्याबळानुसार महामंडळ भारतीय जनता पक्षाकडे किती जातील, शिवसेनेकडे किती जातील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जातील. संबंध महामंडळाची यादी पण आम्ही तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही वर्गवारी केली, अ वर्ग महामंडळ किती, ब किती, क किती. या संदर्भामध्ये गेल्या महिनाभरामध्ये या त्या कारणाने आमची समन्वय समितीची बैठक झालेली नाही, पण येत्या मंगळवारी आमची बैठक ती नियोजित आहे. त्यावेळेला या संदर्भामध्ये एक चर्चा होईल आणि मग या तिन्ही नेत्यांच्या पुढे आम्ही एक आराखडा देऊ आणि त्यावेळेला या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल. 75नंतर मी थांबलो नाही, मी मोदी साहेबांनाही थांबा असं म्हणू शकत नाही. 75ला माझ्या स्वतः मोदी आले होते असं आज शरद पवार म्हणाले. राज्यात आणि म्हणजे राजकारणात सभ्य आणि संस्कृतपणाचं दर्शन घडलं पाहिजे असंही शरद पवार सकाळी म्हणाले. नाही, पवारसाहेब गेले 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये
विभिन्न क्षेत्रात शेती, कला, क्रीडा, साहित्य आणि वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग असेल त्यांचं काम राजकीयदृष्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात राहिलं. आणि खरं आहे 2015 सालामध्ये आदरणीय साहेबांचा अमृत महोत्सव झाला त्यावेळेला सर्व राजकीय पक्षाचे नेते जे कधी एकमेकाच्या व्यासपीठात येऊ शकत नाहीत अशी स्थिती आहे ते सगळे नेते दिल्लीला त्या ठिकाणी विज्ञान भवनामध्ये पवारसाहेबांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नक्की आहे. त्यामुळे स्वाभाविकपणाने साहेबांनी मोदी साहेबांना शुभेच्छा देणं हे त्यालाच अनुसरून आहे. आणि साहेबांच्या राजकारणामधला एक वाटचालीचा एक महत्त्वाचा भाग हा नेहमीच एक सुसंस्कृत विचाराचा त्या निमित्ताने राहिला. त्यामुळे त्यांचं मत देशाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं आहे. राहुल गांधी ने जो हिंदी में राहुल गांधी ने जो आज आरोप लगाया जिसके बारे में इसके बारे में यही मैं कहना चाहता हूँ कि राहुल गांधी विपक्षी नेता ज़रूर वहाँ पे है लेकिन बूथ स्तर के लेवल की उनकी जानकारी बहुत सारी कम है, अज्ञान है उनके पास. हर बूथ की यादी जब तैयार हो जाती है नया वोटर नोंद करने की जो कुछ सीमा ये चुनाव आयोग से पास से दी जाती है उसके बाद यादी प्रसिद्ध की जाती है. उसके ऊपर कई सजेशन हो ऑब्जेक्शन हो वो बुलाए जाते हैं. उसके बाद फाइनल यादी पब्लिश की जाती है. ब्लॉक लेवल बूथ लेवल ऑफिसर हर पार्टी के वहाँ पे अपॉइंट किए गए हैं. मुझे लगता है कि जब बूथ लेवल पर छानबीन उसकी होती है तो ऐसे बयान करना ऐसे आरोप लगाना कुछ अच्छी चीज़ नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.